या ठिकाणी निवांत अतिशय हवेशीर थंडगार सावलीमध्ये बाभळीचं झाड आहे. अत्यंत सुखदायक खूप मोठे खोपे, घरटे, चिमण्यांचे घरटे, कावळ्यांचे घरटे खूपच आहे त्याच्यामध्ये. कारण या ठिकाणी काही दिवसापूर्वी धरणाचं भरपूर असं पाणी होतं, परंतु उन्हाळा लागण्याच्या कारणानं संपूर्ण पाणी आटलेलं आहे. आणि पाणी आटल्यामुळं आमच्या बालपणीच्या ज्या काही जागा आहेत, जे काही झाडं आहेत, ते आम्हाला या डोळ्यांनी वाळून गेलेले, सुकलेले, प्राण सोडलेले, अपाहिज झालेले संपूर्ण झाडं या ठिकाणी बघून खूप दुःख होते. आम्ही पाईपलाईनचं काम करण्यासाठी, पाईप गोळा करण्यासाठी या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत. हे आमचे माणसं आहेत, हे तेजराव भाऊ, हे आमचे हिम्मतराव मोरे, आणि हा माझा बालपणीचा मित्र सूर्यकांत धाबे, जे की मुंबईहून जांभळं खाण्यासाठी, उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आंबे खाण्यासाठी, आंब्याची रसाळी खाण्यासाठी आमच्या गावाला येत होता. त्याच्या बहिणीच्या गावाला येत होता. त्याच्या बहिणीचं गाव म्हणजे आमचं गाव. परंतु आज या ठिकाणी संपूर्ण सत्यानाश झालेला आहे. आणि हा सत्यानाश फक्त आणि फक्त धरणाच्या या प्रगतीमुळे झालेला आहे. या धरण बांधत असताना जवळपास 13 वर्षे लागले धरणाला. या 13 वर्षामध्ये जो आमचा आनंद हिरावून घेण्यात आलेला आहे, तो आम्ही कधीच कोणत्याच काळात विसरू शकणार नाही. आता आमच्या मुलाला, आमच्या लहान लहान मुलांना जर खेळायचं असेल तर या ठिकाणी ग्राउंड नाही, बसण्यासाठी झाडं नाहीत, फिरण्यासाठी, पोहण्यासाठी, आनंद घेण्यासाठी असं उत्साही काहीही राहिलेलं नाही. आजकालचे मुलं फक्त फोनामध्ये गुंगून बसतात. आमचं बालपण जर पाहिलं असेल तर आमच्या बालपणी आम्ही संपूर्ण गावखेड्यामध्ये जांभळं खाण्यासाठी, आंबे खाण्यासाठी, अनेक फळं, बोरं वगैरे खाण्यासाठी फिरत होतो. परंतु आजकालचा जमाना हा गुंगीचा जमाना झालेला आहे. लहान मुलापासून तर म्हाताऱ्यापर्यंत मोबाईलमध्ये मुंडकं खाली घालून बसत आहेत. कोणीही मेहनत घ्यायला तयार नाही, फिरायला तयार नाही. लहानपणी आम्ही पोहण्याचा आनंद घेत होतो, त्यात आमचा खूप मोठा व्यायाम होत जाय. आणि कोणी झाडावर जात होतं, कोणी डाबडाब खेळत होतं. अनेक जुन्या आठवणी आहेत. जुन्या खेळाचे नाव जर सांगायला गेलं तर आमचा डाबडाब होता. या झाडावर आम्ही, आंब्याची झाडं असो, वडाची झाडं असो, या झाडामध्ये फिरत जाव, त्याच्यावरती चढ जाव आणि डाबडाब हा खेळ जाव. त्यानंतर गिल्लीदंडू आहे, क्रिकेट आहे, हॉलीबॉल आहे, त्यानंतर पखान्या गोळ्या, कांच्या गोळ्या आणि गज खुपसी हा एक डाव होता, जो की बरसात लागल्यानंतर गज खुपसी खेळायचो आम्ही. गज खुपसीचा आनंद आम्ही खूप, घुसवाघुसवी, बेसरमीच्या सुळकांड्या, अनेक डाव या ठिकाणी आम्ही खेळून बसलो. परंतु या धकाधकीच्या जीवनामध्ये अत्यंत बिझी शेड्यूल असल्यामुळं हा जो उद्रेक माझ्या मनातून निघत आहे, तो थोडासा वेळ असल्यामुळं निघत आहे. थोडासा राग येतो की हे धरण झालं आणि आमची आमराई, जी की आमच्या अत्यंत जवळची, अत्यंत हृदयाच्या जवळची, या आमराईचा संपूर्ण सत्यानाश या सरकारनं केलेला आहे. परंतु काही लोकांसाठी ही चांगली बाब आहे. पाणी उपलब्ध झालं, गावातील पाण्याचा प्रश्न सुटला, शेतकरी आनंदित झालेले शेतकरी काही असतील, पण ज्यांची शेती या धरणामध्ये गेली ते खूप दुःखी आहेत. त्यांना फक्त 50,000 रुपये एकरानं पैसे भेटले. असो, त्याबद्दल मी जास्त बोलणार नाही. परंतु हे आमचे हिम्मतराव, लहानपणी आम्ही या विहिरीमध्ये पोहायचो, त्या आंब्यावरती डाबडाब खेळायचो. परंतु आज संपूर्ण लोक आपापल्या संसारामध्ये व्यस्त आहेत, मग्न आहेत. कोणाशी कोणाला काही घेणं देणं नाही. मी सुद्धा त्यातलाच एक आहे. परंतु ज्या वेळेस मी या ठिकाणी आलो
आल्याच्या नंतर इतकी घाई होती की असं वाटत होतं एका मिनटात या उन्हातून वापस एखाद्या सावलीत जाऊन बसावं. परंतु इथं आल्याच्या नंतर आपोआप आठवणी ताज्या झाल्या आणि त्या आठवणीमुळं हा व्हिडिओ बनवण्याचं काम मला करायचं आहे. कारण माझ्या मनामध्ये खूप वेदना आहेत. हे आमचे झाडं सगळे काटून टाकलेले आहेत. हे बघू शकता आपण, या झाडांची संपूर्ण कटाई केलेली आहे. संपूर्ण पलीकडचे झाडं वाळून गेलेले आहेत. परंतु विकासाच्या नावाखाली या गोष्टीला पर्याय म्हणून दुसरी काही व्यवस्था केलेली नाही. कोणीही अजून बाकीचे काटलेले झाडं लावलेले नाहीत किंवा नवीन एखादं वन तयार केलेलं नाही. जुन्या काळातील आमराई होती ती आमच्या अत्यंत हृदयाजवळची होती. त्याच्यामध्ये एक विहीर होती. त्या विहिरीचं आम्ही संपूर्ण गाव लोक पाणी भरायचो. अत्यंत थंडगार पाणी इकडे खिळून गेल्याच्यानंतर आम्ही पियायचो. त्या पाण्यानं आमची एवढी मन तृप्त व्हायचं, अंतरात्मा तृप्त व्हायची आणि थंडगार पाणी पिऊन आम्ही एका जागी बसायचो, आंबे खायचो. आता खायला आंबे नाही तर सडलेले आंबे त्या रिसोडाहून आणावं लागतात आम्हाला. काय बोलाव, पावडर टाकलेले सगळे आंबे. आज रोजी आम्हाला खार जर करायचा असेल तर 100 रुपये किलोनं आंबा विकत घ्यायला लागतो. आमचं संपूर्ण उभं आयुष्य आम्ही कधी आंबा विकत घेतला नाही. पाडाच्या पाडं आम्ही थैल्याच्या भरू लोकांचे चोरून आणले, आमराईतले चोरून आणले. पण त्या चोरीमध्ये एक आनंद होता. चोरी काय खूप मोठी नव्हती आमची. ज्यांची आम्ही चोरी करायचो ते मालकसुद्धा आम्हाला काही म्हणायचे नाही, कारण त्या वस्तू खाण्यासाठी होत्या. परंतु आता जर बघितल्या गेलं तर त्या आंब्याची लाख मोलाची किंमत नाही, करोडोंची किंमत आहे. एवढे मोठे आंबे आम्ही लहानपणी बालपणी खाल्ले. परंतु आत्ता खूप वाईट वाटते. जे जुने झाडं आहेत ते पडून गेले. हे आमचे हिम्मतराव या ठिकाणी दमून आलेले आहेत. हिम्मतराव, काय सांगाल तुम्ही? काय सगळं सांगा काही बालपणीची आठवणी. काय वाटते तुम्हाला? आठवणी पूर्ण संपलेल्या आहेत आपल्या. सगळं धरण झालेलं आहे. काय वाटते आता या धकाधकीच्या जीवनात आपण एवढे व्यस्त धकाधकीच्या असतो? जीवनात सगळे लोक व्यस्त झालेले आहेत. हा. मोबाईलच्या दुनियेत कोणी कोणाचं राहिलेलं नाही. आता प्रत्येक जण आपापल्या परिवारात संसारात मग्न झालेले आहेत. बरोबर. त्याच्यामुळे जी आपली घट्ट मैत्री होती, दोस्ती होती, विहिरीमध्ये पोहायचो, ती आता सगळी नष्ट होऊन गेलेली आहे. संपूर्ण जण एकत्र खेळायचो, बागडायचो, आंबे खायचो, भाकरी खायचो, लोणचं खायचो. किती मोठा आनंद होता त्या जीवनामध्ये. तो सगळा मातीत मिसळलेला आहे. खोललं नाही का मित्रहो, आता थोडंसं काम असल्याकारणानं हा व्हिडिओ इथेच थांबवतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.